मांडण्यात आली आहे त्याचं मी स्वागत करतो आणि या बजेटमधनं सामान्य शेतकरी असेल किंवा राज्यातील अनेक विकास प्रकल्प असतील या सगळ्यांना अत्यंत चांगली चालना आणि मदत होईल अशी मला खात्री आहे. 40,000 तुटीचा हा अर्थसंकल्प आहे, काही कोणाला मिळणार नाही, शून्य बजेट आहे असं विरोधकांनी टीका केली. असं मला वाटत नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर या बजेटमध्ये एकूण साधारण 7-7.5 लाख कोटी रुपयाचं हे बजेट आहे आणि 40,000 कोटीची तूट जी आहे ती काय फार जास्त नाही आहे. आपण जर एकूण जी विकास कामं नियोजित आहेत ती बघितली आणि ज्या प्रकारचा विकास अपेक्षित आहे त्याच्या तुलनेत ही तूट फार कमी आहे असं मला वाटतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जी स्मारकाची तरतूद केलेली आहे, सभागृह नेते म्हणून तुम्ही एकंदरीत प्रमुख म्हणून कशा प्रकारे पाहता? अजित पवार यांना आदरांजली म्हणून स्मारकाची त्यांच्या घोषणा झालेली आहे, एक विधिमंडळाचे प्रमुख म्हणून तुम्ही कशा प्रकारे? स्वागतार्ह आहे आणि अजितदादा हे या राज्याचे प्रमुख नेते होते. त्यांनी अनेक स्तरावरती काम केलेलं, खासदार म्हणून पण त्यांनी दिल्लीत काम केलेलं आहे. महाराष्ट्रात एक उत्तम मंत्री म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्राला एक अत्यंत चांगलं नेतृत्व त्यांच्या रूपाने प्राप्त झालेलं आणि अशा या थोर व्यक्तिमत्वाचं नेतृत्वाचं एक स्मारक बनणं हे समाज उपयोगी काम आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र 2030 तक $1 ट्रिलियन इकोनॉमी महाराष्ट्र बनेगा और उसकी तरफ चलते हुए उसके लिए ये बजट बहुत ही पोषक रहेगा ऐसे मेरा मत है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.